आता येथोनी कथा गोड श्रवणार्थियांचे पुरेल कोड वक्त्या श्रोतया स्वानंद जोड पुरेल होड श्रवणाचे प्रेम भरित अलोलिक वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खा देख लिहिताही कौतुक पदोपदी जेवी गंगा दर्शने पाप अथवा चंद्राच्या दर्शने ताप तेवी साई मुखींचे आलाप पाप संताप हारक आता आपण श्रोतेजन करा श्रवणार्थी सादर मन महाराज साई मुखींचे वचन निज गुरुदर्शन कारक जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुती शास्त्र पारायण गुरुकृपे वीण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ अव्यक्तादि स्थावरांत हा संसार वृक्ष अतिविस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्टजात नाशिवंत छेद आणि नाशयुक्त म्हणून याते वृक्ष वदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप दयाचा अपार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवना क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी कदली स्तंभ सम निस्सार जैसे मृगजळवा गंधर्व नगर तृष्णा जले बद्ध परिकर ऐसा हा तरुवर साजिरा अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजामाजी प्रभव जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता अभावात्मक स्वये अनर्थात्मक हा ठायीचा अविद्येपोटी जन्मयाचा ईषणा तृष्णादि पाणियाचा साठा तयाच्या सभोवती धनधान्य पुत्र दारा परिग्रहाचा जया पसारा देहबुद्धीमुळे या थारा तया आधारा तो वर्ते अनंत प्राणी लिंगभेद हेच जया वृक्षाचे स्कंध कर्मवासनादि पारंब्या निर्बंध तेणे हा सबंध फोफावे श्रुती स्मृत्यादि पत्री जो भरला शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला यज्ञदान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी अंत नाही याचिये फळा उपजीविका भूत हा सकळा भूर्भुवादि लोक हा सगळा यया वेगळा राहीना कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन ऐसा हा अश्वत्थ सनातन अधोवदन सर्वदा शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे जयाते अभाव शुद्ध मूलाधार जो सद्भाव ज्योतिस्वभाव तो जाणा ते ब्रह्म